गौरी गणपती बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आणि यानंतर होते ते गौरी आवाहन। गौरी पूजन हे देखील भाद्रपद महिन्यातील महत्त्वाचे व्रत आहे। ज्येष्ठा गौरीचे प्रत्येकाकडे आपापल्या परंपरेप्रमाणे पूजन होते। जाणून घेऊया गौरी आवाहन ते गौरी विसर्जन या दरम्यान काय केले जाते। मंडळी, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात। एका पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या, तिची प्रार्थना केली। गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला। तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात। गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते। मंगळवार 10 सप्टेंबर 2024 पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो। आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत। हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे। आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणावेत। गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे। गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात। आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी। अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे म्हणतात। 11 सप्टेंबर 2024 दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा असतो। दुपारी 12 वाजेपर्यंत गौरीला नैवेद्य दाखवावा। या दिवशी काही सगळे सोयरीक जेवणाला सांगितले जातात। गौरी पूजन आणि आरती करतात तसे जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवे, फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो। नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी केले जातात। गुरुवार 12 सप्टेंबर 2024 गौरीचा तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा असतो। या दिवशी सकाळी पोवत्याच्या सुताच्या गाठी पाडतात। त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात। यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशी फळाची फुलं हे महत्त्वाच्या वस्तू असतात। नंतर गौरींची, महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात। गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात। या तिसऱ्या दिवशी गौरींच्या, महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते। गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते। धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत। गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात। त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे। मंडळी, एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देश परत्वे किती विविधता येऊ शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरी पूजन होय। ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने पूजली जाते। काही भागात, काही समाजात ही गौरी म्हणजेच काली माता समजूनच तिला तिखटाचा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो। आता गणपती घरात असतानाच गौरी येत असतात। अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असे हे 3 दिवसांचे व्रत आहे। मंडळी, गणपती पक्का शाकाहारी आहे, त्यामुळे मातोश्रींना जरी मांसाहार चालत असला तरी तो मुलाच्या म्हणजे गणपतीच्या दृष्टीस पडू नये म्हणून गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखविताना मध्ये पडदा धरण्याची प्रथा आहे। आपण देवावर आपल्या भावना लादतो, देवही आपल्यासारखाच आहे अशी समजूत बाळगतो। गणपती सारखा त्रिखंडमान महान ब्रह्मदेवता पुत्र असला तरी मातेला तिखट खाण्याची इच्छा होते। ती इच्छा भक्त मंडळी पुरवतात आणि तरी पूर्वीत असताना मातेचा आहार मुलाच्या नजरेस पडू नये म्हणून सावधगिरी बाळगतात। मंडळी, तुमच्या गावात, तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने गौरी पूजन केले जाते ते मला कमेंट करून नक्की सांगा। हे गौरी पूजन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केले जाते, त्यात विविधता किती। गौरीचा चांदीचा वा पितळेचा मुखवटा असतो, तो मुखवटा घालून गौरी सजवितात।
नंतर या गौरीला दागदागिने घालून नटविले जाते। काही ठिकाणी कागदावरच गौरीचे चित्र काढून ते पुजतात, तर काही गावात नदीकाठचे 5 खडे आणून ते गौरी म्हणून पूजले जातात, तर कुठे मातीची लहान 5 मडकी आणून त्या मडक्यात हळद लावलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालून त्या मडक्यांची उतरंड गौरी म्हणून पुजतात। काही लोकात कुमारिका वासाची फुले येणाऱ्या लहान झाडाची मुठभर रोपे काढून आणतात आणि त्याच गौरी असतात। घरातील प्रत्येक खोली ती कुमारिका ह्या गौरी घेऊन जाते। त्यामध्ये घरातील पोक्त मालकीन तिला प्रत्येक खोलीत विचारते, गौरी गौरी कुठे आलात, तुम्हाला इथे काय दिसते? मग ती कुमारिका ऐश्वर सूचक असे बोलते। अशी प्रथा आहे। काही ठिकाणी तेरड्याची रोपे गौरी म्हणून गौरवितात। गौरी विसर्जनाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी मूळ नक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते। बहुधा गणपती बाप्पा गौरी बरोबरच जातात। सार्वजनिक उत्सवाचा गणपती हा अनंत चतुर्दशी पर्यंत राहतो। घरोघरचे गणपती हे त्या घरी चालणाऱ्या परंपरेनुसार 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस असे असतात। काही उत्साही लोक तर गणपती 21 दिवस वा 42 दिवसही ठेवतात। पण मग तो रोजचा पाहुणा झाला की नाही म्हटले तरी त्याच्याकडे थोडेफार दुर्लक्ष होतेच। गौरी आणि गणपती जेव्हा एकाच वेळी घरात असतात तेव्हा तो आनंद वेगळाच असतो। आगळा वेगळाच। आणि गौरीच्या आगमनाचे, पूजेचे, विसर्जनाचे असे 3ही दिवस धर्मशास्त्राने निश्चित करून दिलेले असल्यामुळे गौरी मात्र ठरवलेल्या दिवशी येतात आणि ठरवलेल्या दिवशीच जातात। आज येते, उद्याचा दिवस राहते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी निघते। गणपती हा गोडाचा भोगता, त्याच्यासाठी गोडाचं नैवेद्य रोज करावा लागतो। पण रोज रोज गोड खाऊन मध्येच तिखट खाण्याची इच्छा झाली तर तीही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गौरीच्या निमित्ताने भक्त मंडळींनीही जशी काही आपली सोय करून घेतली आहे, गणोबाची आई म्हणून साजरा केला जातो। ही गणोबाची आई महाराष्ट्राचे सर्व सामाजिक स्तरात चांगलीच लोकप्रिय आहे। तिच्या आपल्या मुलावर आणि आपल्या भक्तांवरही विशेष प्रेम आहे। मंडळी, तसे तर गौरींसाठी विविध प्रकारच्या अन्नांचा नैवेद्य बनवला जातो। ज्येष्ठा गौरींना नैवेद्यात पुरणपोळी, कढी, आमटी, गुळवणी यासह 16 प्रकारच्या भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या आणि 16 गोडाचे पदार्थ आणि इतरही अनेक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो। यानंतर हळदी कुंकू लावून गौरींची पूजा केली जाते। पूजेनंतर 16 दिव्यांनी मातेची आरती केली जाते। काही भागात 32 दिव्यांनी गौरींची आरती करण्याची प्रथा आहे। काही भागात गौरींना नैवेद्य दाखवल्यानंतर थोडा वेळ घर बंद करून घेतले जाते। यानंतर गौरी नैवेद्य ग्रहण करतात अशी धार्मिक मान्यता आहे। मंडळी, तुमच्याकडे ज्येष्ठा गौरीचे पूजन कसे केले जाते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।